नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा ऑनलाईनच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर मी मनोहर बोळे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। या तिसऱ्या बॅचच्या शृंखलेतलं माझं हे आजचं चौथं लेक्चर। उद्या तुम्हाला सायन्सचे सर भेटतील, नंतर जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी हे सर्व लोक भेटतील। आजच्या या चौथ्या लेक्चरमध्ये मी खूप महत्त्वाच्या गोष्टी अगदी थोडक्यात घेणार आहे। काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या माहिती आहे? तुमच्या मनातील प्रश्न, डिकोडिंग न्यू पॅटर्न, डिकोडिंग न्यू पॅटर्न आणि तुमच्या मनातले प्रश्न येते काय बाबा ते प्रश्नाला हात घालू। राइट, चलो सीधी बात, थेट प्रश्न घेऊया आज। बरोबर, मी परत म्हणालो, कालची गोष्ट आठवते ना तुम्हाला? कोणती? हत्तीची। आपण सगळी डोळ्यावरची पट्टी काढून पूर्ण बाजूला ठेवली तर आपल्याला हत्ती दिसेल। त्या मागच्या 3-4 दिवसात मी हाच प्रयत्न केला की तुम्हाला परीक्षेचे विशेष म्हणजे परीक्षेचे एक स्पष्ट स्वरूप कळालं पाहिजे। हा, आणि काही विद्यार्थी मित्रांच्या आग्रहास्तव हे सगळे पीडीएफ आपण मनोहर भोळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला काल रात्रीच टाकल्या। तुम्हाला त्याचा फायदा होईल। सुरू करण्याच्या अगोदर आपली राजमुद्रा ऑनलाईनची तिसरी बॅच सुरू झाली। फ्री लेक्चर्स, डेमो लेक्चर्स सुरू आहेत। ऍडमिशन करून घेऊ शकता। 940 3330, 940 500 83 84, 940 500 84 85 या नंबरवर तुम्ही फोन करून माहिती विचारू शकता। डन, घेऊ मग डिकोडिंग न्यू पॅटर्न। तुमच्या मनातले सगळे प्रश्न आज मी घेणार आहे। तुमच्यापैकी अनेक जणांनी मला फोनवर विचारले, अनेक जणांनी मेसेज केले, इव्हन काही जणांनी कॉमेंट मध्ये टाकले, सगळे घेणार आहे। बरोबर, चलो पहिला कोणत्या प्रश्नाचा नंबर लागतो? आणि एकदम डिटेल घेणारे पोरो, आता बघा हे पहिले 3 प्रश्न आहे। लेखी जमेल का? लेखी जमेल का? दुसरा प्रश्न, सुरुवात कशी करावी? तिसरं, साहित्य कोणतं वापरावं? पहिला प्रश्न काय, लेखी जमेल का? बघा, एखादा जेव्हा बदल होतो त्याच्यामध्ये समाधानाच्या ऐवजी पॅनिकच जास्त पसरते। असं झालं, असं झालं, असं झालं, असं हे झालं, हे झालं, हे झालं। अरे ठीक आहे, झालं गेलं। मी तर काय म्हणत असतो, दोज थिंग्स विच आर नॉट इन आवर हँड नीड नॉट टू डिस्कस और नीड नॉट टू थिंक ऑफ इट। ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यावर आपण चर्चाही करू नये आणि त्याचा विचारही करू नये। आता ही लेखी परीक्षा हे वास्तव आहे। जमल का नाही? का नाही जमणार? का नाही जमणार? 10वी पर्यंत आपल्याला एमसीक्यूज होते का? 12वी पर्यंत फक्त एमसीक्यूज होते का? ग्रॅज्युएशनला एमसीक्यूज होते का फक्त? नाही। जमेल ना मग, व्हाय वरी? हा, एक असा मुद्दा आहे की अनेक लोकांची मराठीतून लिहिण्याची सवय ही साधारणतः 11वी-12वी पासून गायब झाली। सायन्स वगैरे जर विचार, कला शाखा सोडून बाकी सर्वांची। ठीक आहे, काही नाही, पण 10 वर्ष लिहिलंय नाही पोरो लहानपणापासून। अ आ इ ई पासून आपण हे लिहित आलो, ते 10 वर्ष काही असं पुसून जातात का आयुष्यातून? नाही। 1857च्या उठावाची कारण परिणाम तेव्हा लिहिलीच होती की 9वी-10वी मध्ये। मला काय म्हणायचं, लेखी जमेल का हा प्रश्न तुमच्या मनातच नाही आला पाहिजे। हा सगळ्याचा प्रश्न तो। म्हणून मला काही विद्यार्थी असे भेटले ते बोलले की मला आता हे लेखी जमणार नाही, मी कंबाईनच करणार, मी असंच करणार, मी तसंच करणार। हे बघा, तुम्ही जर काही चांगलं केलं तर फायदा तुमचा, तुम्ही जर काही चुकीचं केलं तर नुकसानही तुमचंच। मीन्स रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑन युअर शोल्डर्स। राइट?
लेखी जमेल का? जमेल ना. आता प्रॉब्लेम काय झाला, बऱ्याच पोरांना वाटते चला आता माझं ग्रॅज्युएशन होणार आहे पुढच्या वर्षी, काही काही जण तर सेकंड इयर फर्स्ट इयरला असणारा पोरगा सुद्धा म्हणतो मी फर्स्ट अटेम्प्टला झालो पाहिजे. असं नाही ना पोरो. ग्रॅज्युएशनला आपण 2-3 वर्षाचा वेळ देतो, यालाही थोडा 2 वर्षाचा वेळ द्यायला पाहिजे अभ्यासाला. परीक्षेच्या स्वरूपाला धरून अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्या सप्तपदीच्या एका भागामध्ये मला वाटतं 6वा भाग, मी त्याच्यामध्ये MCQ सोडवा असं सांगितलं होतं. आता त्या 6वा भाग मी नवीन टाकणार आहे, त्याच्यात म्हणजे की लिखाणाची प्रॅक्टिस करा. लिहा ना. का नाही जमणार? लेखी जमेल का? नक्की जमेल, फक्त तुमच्या मनाची तयारी पाहिजे. कसं काय जमेल? भोळे सर बोलले जमेल, कसं काय जमल? सोपं आहे ना. 10वी पर्यंत लिहिलं ना, 12वी पर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंत लिखाणच तर करत आलो लहानपणापासून. जब से स्कूल जा रहे थे तब से लिखने की बात है. नक्की जमेल. जोपर्यंत आपण आपल्या मनाला सांगत नाही ना की हे मला जमणार आहे, तोपर्यंत जमत नाही. मनाला एक सांगा, मी 10वी पर्यंत उत्तर लिहिलेतच ना, मग आता काय झालं प्रॉब्लेम? लिहिल आता. हा, थोडी पूर्वतयारीला वेळ जाईल, वेळ लागेल, काही दिवस जातील, काही महिने लागतील, लागले तर लागले. काय प्रॉब्लेम आहे ते करायला? जमेल का? नक्की जमेल. कसं काय जमेल? पहिलीपासून लिहित आलो ना म्हणून जमेल. तुम्हाला आठवतं का मी पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं, लेखी परीक्षेसाठी हस्ताक्षर कसं लागते? अचूक आणि स्वच्छ. सुंदर म्हणालो का? नाही. कसं लागते? अचूक आणि स्वच्छ. डन. जमेल की नाही मग आता? नक्कीच जमेल. राईट. दुसरा मुद्दा, सुरुवात कशी करावी? आता आपण राजमुद्रा ऑनलाईनच्या बॅचेस सुरू आहेत आपल्या. नांदेड आणि पुण्याला ऑफलाईन सुरू आहे. मला छान वाटते जेव्हा अनेक पोरांनी हा बदल जुळवून घेतला आणि ऑफलाईनला ऍडमिशन घेऊन एक 15 दिवसामध्ये कॉन्फिडन्सही आला त्यांना की यस सर जमेल. जेव्हा विद्यार्थी म्हणतो ना की सर आम्ही सकारात्मक करू, शिक्षकाला हुरूप येत असतो. त्यांनी मला विचारलं सर सुरुवात कशी करायची? तेच मी तुम्हाला आता सांगतो सुरुवात कशी करायची. मला माहिती आहे तुमच्यापैकी प्रत्येक जण तर काही क्लासला नाही येऊ शकत. कशी करायची? मुद्देसूद सांगतो. 1 सिलेबस, 2 क्वेश्चन पेपर, 3 स्टेट बोर्डाची पुस्तकं, 4 सिलेक्टेड NCERT. पहिले या 4 गोष्टींना 2-3 महिने द्यायचे. कसं वाचायचं, अभ्यास कसा करायचा, ते खूप महत्वाचा पॉइंट आहे या ठिकाणी. कसा करायचा माहिती आहे अभ्यास? विषय समजला पाहिजे. मी परत सांगतो पोरो, जुन्या पॅटर्न मध्ये म्हणजे आपल्या MCQs मध्ये तुम्ही लक्षात किती ठेवतात ते महत्वाचं होतं. आता तुम्हाला विषय किती समजला ते महत्वाचं आहे. इज इट क्लिअर? विषय किती समजला ते महत्वाचं आहे आता. त्यामुळे पुस्तक वाचायचे, समजून घेऊन वाचायचे. अभी शॉर्टकट में ऐसा कुछ नहीं होगा. फार वाचताना तुम्हाला झोप आली तरी चालेल. झोप आली, शांत चित्ताने पुस्तक ठेवून द्या. बघा झोपेचं नाव काढ. शांत चित्ताने पुस्तक बाजूला ठेवून द्या झोपेचं. परत समजून घेऊन वाचा. समजून घेऊन वाचा असं मी म्हणतो. राईट. सुरुवात कशी करायची? सिलेबस, क्वेश्चन पेपर, स्टेट बोर्ड प्लस सिलेक्टेड MPSC 4 गोष्टी. सिलेबस दररोज बघायचा. क्वेश्चन पेपर तर आपल्याकडे आता पूर्व परीक्षेच्याच आहेत, मेन्सच्या तर नाही आहेत, येईल की आता पुढच्या वर्षी. समजून घेऊन वाचायचं, याला खूप महत्वाचं स्थान असेल. चौथा मुद्दा एक नक्की करा. आता मला काही मुलं विचारतात, तुमच्यापैकी अनेक जणांनी विचारले की सर नवीन सिलेबस साठी सोर्सेस सांगा.
हे सोर्स ते सोर्स वगैरे. मी बोललो एकदम थोडं थांबा, 2-3 दिवस जाऊ द्या. आता आज माझं लेक्चरची सिरीज संपते, मला जरा आराम मिळतो, उद्या टाकतो तुमची सगळी यादी फेसबुकला, टेलिग्रामला, इव्हन आपल्या युट्यूब चॅनलला टाकतो. पण इथं महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या. मी हिस्ट्रीसाठी इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्र सरांचं पुस्तक सांगितलं, पॉलिटिक्ससाठी लक्ष्मीकांत सरांचं सांगितलं. का तर ती त्या विषयाच्या अभ्यासकांची पुस्तकं आहेत. तुम्हाला माहित आहे, आपला अभ्यास ते अधिकारी हे पुस्तक आता काही दिवसात नवीन स्वरूपात येईल. त्याच्यामध्ये ते सगळंच दिलेलं आहे पोरो. निबंध कसा लिहायचा, जीएसटी तयारी कशी करायची, इथिक्स कसा करायचा, चालू घडामोडीचा अभ्यास काय आणि कसा करायचा, सगळं दिलेलं आहे. पण नेमकी पुस्तकाची यादी मी तुम्हाला 2 दिवसात देतो. तरी मग काहीतरी सध्या सांगा. सध्या ऍटलिस्ट तुम्ही 2 पुस्तकं 3 पुस्तकं नक्की घ्या. एक इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्र जे मराठीत आहे. 2 इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक मराठीत आहे. 3 भूगोलाचं पुस्तक सौदी सरांचं घ्या. इव्हन तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल घेतला तरी चालेल सद्यस्थितीसाठी. बाकीचे सगळे पुस्तक लगेच नका घेऊ, टप्प्याटप्प्यानं पुस्तकं घ्या. जोपर्यंत सिलेबस पूर्ण कळाला नाही तोपर्यंत तुम्ही टॉपिक वाईज पुस्तकं वापरू शकत नाही. त्याच्यामुळे सिलेबस समजून घेण्याला व्यवस्थित वेळ द्या. दररोजचे 2 तास, साधारणतः एखादा महिना तरी. सुरुवात कशी करायची लक्षात आलं, साहित्य कोणतं वापरायचं ते लक्षात आलं. तुम्हाला सांगू पुरो, पुस्तकाचे मुख्यतः 2-3 प्रकार आहेत. एक अभ्यासकानं लिहिलेली पुस्तकं, 2 त्या विषयाच्या शिक्षकानं लिहिलेली पुस्तकं, 3 सुस्ती आली बघा, 3 जनरल पुस्तक, समजा त्यांनी कधी परीक्षा वगैरे दिली नाही किंवा पास झाले नाही असं गट येतो. ते आपल्याला कोणाला काही बोलायचं. शिक्षकाने लिहिलेली पुस्तकं ही रिव्हिजनला वापरायला पाहिजे. पण मूळ जे अभ्यासकांनी लिहिलेली पुस्तकं म्हणतो, साहित्य कोणतं वापरायचं, तर अभ्यासकानं लिहिलेली पुस्तकं वापरा. उदाहरणार्थ बिपिन चंद्र, लक्ष्मीकांत सर, सौदी सर, ते त्या विषयाचे अभ्यासक होते. ती पुस्तकं वापरा. आणि अभ्यास कसा करायचा, विषय समजून घेऊन अभ्यास करायचा. कसा करायचा, विषय समजून घेऊन करायचा. राईट. एकदम थोडक्यात पाहू, लेखी परीक्षा जमेल का, नक्की जमेल. कशी काय जमेल, पहिलीपासून लिहितात. सुरुवात कशी करायची, सिलेबस, क्वेश्चन पेपर फॉर प्रिलिम्स ओनली, स्टेट बोर्ड, सिलेक्टेड एनसीईआरटी. त्याच्यानंतर साहित्य कोणतं वापरायचं, अभ्यासकांनी लिहिलेलं साहित्य वापरायचं. घेऊ दुसरी स्लाइड, घेऊ का, छान. ठीक आहे, क्या रह गए. हे अवघड आहे का, खूप महत्वाचे मुद्दे आहेत. हे मला सांगा. मी काल तुम्हाला बोललो, सर्वायवल ऑफ फिटेस्ट. सर्वायवल ऑफ फिटेस्ट हे तुम्हाला जर अवघड वाटलं तर कोणीतरी सोपं मानून करेल. कोणतीही प्रक्रिया ही सोपी किंवा अवघड असं कधीच नसतं. याच्यामध्ये जो फिट बसतो तो यशस्वी होतो. हा, ज्यांना लिखाणाची सवय आहे त्यांच्यासाठी तुलनात्मक दृष्ट्या सोपं आहे. उदाहरणार्थ शिक्षक मंडळ, डीएड, बीएड, तुलनात्मक दृष्ट्या. पण इतर सर्वांना अवघड आहे अशातला प्रश्न काही आहे का, अजिबात नाही. आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो कसं ते खूप महत्वाचं आहे. आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो कसं ते खूप महत्वाचं आहे. ना अवघड ना सोपी. तुम्ही फक्त एवढं सांगा की ही एक परीक्षा प्रक्रिया आहे, बस, मला काही बाकी माहित. वी आर नॉट प्रॉपर ऑथॉरिटी टू डिसाइड इज इट टफ और इझी. नो.
एमपीएससी न बोलले नाही, हे सिलेबस आहे, हे तुम्हाला अभ्यास करायचं, याच्यावर आम्ही परीक्षा घेणार आहे, बस संपला विषय. आपलं काम आहे विद्यार्थी बनून अभ्यास करायचं, एक्सपर्ट बनवून मत प्रदर्शन करायचे नाही. अवघड आहे का हे? नाही ना, अवघड ना सोपं. मग जुळवून घेणं मस्त आहे. काय अवघड आहे पूर्व? अरे 400 शब्दाचं उत्तर जर असलं तर पाठपोट एक पान होते फक्त. असे काही मुलं उत्तर लिहितात. काय अवघड नाही, पाठपोट एक पान होईल, 400 शब्दाचं उत्तर असतं, काय जातं त्याच्यात? आणि एक गोष्ट सांगा ना, अभ्यास तर एकदाच करावा लागतो बस. फक्त आपण जे जुन्या पॅटर्न मध्ये, म्हणजे आता जे पॅटर्न आउटडेटेड झाला त्याच्यामध्ये आपल्याला एक सवय लागली होती की लक्षात जास्त ठेवायचं. इथं थोडस जुळवून काय घ्यावं लागेल की विषय समजून घ्यायचं, लक्षात नंतर ठेवायचं. बरोबर? हे अवघड आहे का? नाही, सोपं वाटलं पाहिजे. आपल्या अवघड सोपं वाटण्यावर काही नाहीये, हा परीक्षा पद्धतीचा भाग आहे. यू मस्ट ऍडजस्ट युअर सेल्फ, अदरवाइज यू विल बी आउट ऑफ कॉम्पिटिशन. काही अवघड नाही. अवघड वाटले की सांगायचं, काय कोणतं वाक्य सांगाल? मी पहिलीपासून लिहित आलो. काही दिवस अडचण वाटेल पण हळूहळू होईल ना. डन. पाचवा प्रश्न, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मला मेसेजेस आले, सर आम्ही खेड्यापाड्यात राहतो, उत्तर कोण तपासून देईल? राजमुद्राचे काही मुलांचं म्हणणं आहे की सर हे लेखी पॅटर्न आहे, उत्तर कोण तपासून देईल? राजमुद्रा प्लॅटफॉर्म साठी तुम्ही सांगितलं तुमची काही उत्तर आम्ही नक्की तपासून देऊ, काही सगळी तर शक्य नाही. प्रॉपर डिरेक्शन देऊ तुम्हाला की हे असं असं पाहिजे, जे कोणी ऍडमिशन घेतील त्यांचा. दुसरा मुद्दा आहे, समजा तुम्ही खूपच रिमोट प्लेस, समजा माझ्या गावात राहता तुम्ही, माझं गाव इथून कितीतरी दूर आहे पुण्यातून, तिथं काय करणार? कोण तपासून देणार? ठीक आहे ना, गावात शाळा कॉलेज असतात, कॉलेज तरी असते बऱ्याच ठिकाणी. समजा कॉलेजही नाही तर तालुक्याला तर नक्की असते ना. तर तुम्ही तालुक्याला जाऊन त्या त्या विषयाच्या शिक्षकांना जर भेटला तर तुम्हाला विषयवार उत्तर तपासून देण्याची सुविधा तिथे निर्माण होऊ शकते. हा, अडचण फक्त कुठे येऊ शकते? इथिक्स या ठिकाणी. नैतिकता, कल आणि सचोटी या पेपरमध्ये. पण ऍटलिस्ट आपल्याला काही कळल तरी ना. है ना. पण तपासून कोण देऊ शकतं? तुमच्यासाठी एकदम प्राईम सोर्स म्हणजे तालुक्याला, तुमच्या गावातल्या कुठेही असलेले कॉलेजमधले काही शिक्षक मंडळी तुमची काही उत्तर तपासून देऊ शकते. प्रत्येक देणं त्यांना शक्य आहे का? नाही. प्रत्येक उत्तर समजावून घेणे गरजेचं आहे का? तसंही नाही. का का नाही? ते एक जर आपल्याला लाईन कळाली म्हणजे झालं ना, विषय मिटला. मग एकदा लाईन कळाली म्हणजे कसं लिहायचं, आपलं काय, आपले काय कंटेंट सुटतात का, आपले काय नको ते, लाईन कळालं याचा अर्थ काय की आपल्याला काही कंटेंट सुटतात का, नको ते काही कंटेंट येतात का, प्रश्नाला धरून उत्तराची सुरुवात आहे का, उत्तराच्या सुरुवातीला धरून उत्तराचा समारोप आहे का, उत्तर आपलं प्रश्नाला धरून त्याच्यातले कंटेंट्स आहेत का, हे एखाद्या शिक्षकानं तुम्हाला एक 2-3 वेळेस सांगितलं तरी उत्तरे तपासून देण्याची गोष्ट बऱ्या प्रमाणात इलिमिनेट होते. त्याच्यामुळे हे सोर्स खूप अवघड नाही. काही सिनियर्स देऊ शकतात, माझ्यासारखे काही शिक्षक देऊ शकतात, स्पर्धा परीक्षांचे बघून देऊ शकतात, तुमच्या कॉलेजमधले शिक्षक देऊ शकतात, असे वेगवेगळे आहेत. राईट. 6वा मुद्दा, यूपीएससी आणि एमपीएससी एकच झाले का? टू रिस्पेक्ट ऑल डिग्निटरीज,
विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल डिग्निटरीज. मी तुम्हाला फक्त एक दोन महत्वाच्या गोष्टी सांगतो. बघा, उत्तर भारतीयांचा केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये प्रमाण जास्त आहे. मला वाटतं याचे दोन कारण आहेत. एक कारण असं आहे की शाळेपासूनचा जो अभ्यासक्रम असतो तो त्या धर्तीवर, फर्स्ट. सेकंड थिंग, ती उत्तर ते मुलं हिंदी किंवा इंग्लिश मधून लिहितात. लक्षात आला हा मुद्दा. तुम्ही विचार करा, मागच्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामधून जे काही सन्मान्य आपले विद्यार्थी मंडळी युपीएससी साठी सिलेक्ट झाले, त्याच्यापैकी किती लोक मराठी मीडियम मध्ये होते, किती लोकांनी मराठी मीडियम मधून पेपर देऊन पास झाले, ते एकदा हे करा. माझ्या तरी मते हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो. त्याच्यामुळे युपीएससी आणि एमपीएससी एकच झालं का, तर माझं असं मत आहे की हे एकच नाही झालं. लँग्वेज खूप महत्वाचा रोल प्ले करेल त्या ठिकाणी, असं माझं वैयक्तिक मत आहे. इफ यू आर फ्लुएंट इन इंग्लिश, यू हॅव कमांडेबल इंग्लिश, देन गो थ्रू इट. आता एक पेपर आल्यावरच आपल्याला कळेल हा नेमकं काय ते. सगळ्याला सगळं सिलेबस ठीक आहे, कॉपी पेस्ट झाला. पण आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी असा समज करून घेतलं की मला एमपीएससी करायचं, मग मी युपीएससीच करतो. अरे तसं नाही पुरो. जगात कोणतीही परीक्षा एवढी सोपी नाहीये की तुम्ही निर्णय घेतला आणि लगेच झाले अधिकारी. नॉट लाईक दॅट. घाम गाळावा लागतो, कष्ट करावे लागतात आणि नंतर मग कुठं आपल्याला यश मिळतं. त्याच्यामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे की युपीएससी साठी तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये उत्तर लेखन हे खूप महत्वाचा विषय ठरतो. एमपीएससी मध्ये तुम्ही विचार करा, आपल्या बाजूचे 100 पैकी किती मुलं इंग्लिश मध्ये लिहित असतील? जास्त प्रमाण नाही. त्याच्यामुळे युपीएससी करायची का एमपीएससी करायची याचा निर्णय तुम्ही व्यवस्थित घ्या. पण युपीएससी केल्यावर एमपीएससी सहज होईल असं समजू नका. कोणतीही परीक्षा जगात एवढी सोपी नसते. जे करायचं ते फोकसली करा. म्हणजे असे काही विद्यार्थी मित्र वगैरे सांगतात ना की सर मग मी आता युपीएससीच करणार आहे, मग माझं त्याच्यात एमपीएससी सहज होऊन जाईल. असं सहज काही होत नसते जगात. भावनेच्या आधारे निर्णय घेऊ नका. सगळ्या गोष्टीचा साकल्यानं विचार करा, मग निर्णय घ्या. मग तुम्हाला लक्षात येईल मी जे काय म्हणतो त्याच्यामध्ये किती गोष्टी व्यवस्थित आहेत. मी काय बोललो, लँग्वेज सॉरी मीडियम ऑफ रायटिंग खूपच मॅटर करते. युपीएससी काही एवढी सोपी नसते आणि एमपीएससी काही एवढी नसते. बरेच लोकांच्या मनातला हा प्रश्न होता की सर मग मी हेच करू का? जे काय करायचं ते विचार करून करा, पण हे केलं तर हे सहज होईल असं नाही. काही मुलं असे असतात मी युपीएससी केली तर एमपीएससी इझी गोईंग मध्ये होईल. अरे असं होत नसते बाळांनो. कोणत्याही परीक्षेला प्रॉपर वेळ द्यावा लागतो, त्याचं स्वरूप समजावून घ्यावं लागतं, साहित्याचा अभ्यास करावा लागतो. 1-1.5 वर्षाची किमान ही प्रक्रिया असते, बरोबर. आणि मी म्हणलेलं मीडियम ऑफ रायटिंग हा खूप मेजर रोल प्ले करते युपीएससी मध्ये. मोठ्या म्हणालो, पूर्णपणे नाही बोललो मी, मोठ्या प्रमाणात. क्लिअर? चलो हे प्रश्न एकदा घेऊ. अवघड आहे का? अवघड नाही. का? लहानपणापासून देईल. उत्तरे कोणत्यापासून देईल? माझ्यासारखे लोक, काही शिक्षक किंवा तुमच्या शाळा कॉलेजचे शिक्षक मंडळी. युपीएससी एमपीएससी एकच आहे का? मला तरी नाही वाटत. कारण मी इथे एक महत्वाचे 2 मुद्दे सांगितले. एक तर शाळेपासूनचा अभ्यासक्रम तिकडे जास्त वेगळा असतो, आणि दुसरा मीडियम ऑफ रायटिंग. क्लिअर फ्रेंड्स? त्याच्यामुळे जे काय करायचं ते प्रॉपर तुम्ही डिसिजन घ्या, ते करा. पण हे केलं तर ते होईल आणि ते केलं तर हे होईल असं, बरोबर? ठीक, पुढे घेऊ. ऑप्शनल कोणता विषय घ्यावा, हे तुम्हाला माझे काही महत्वाचे ऑब्झर्वेशन सांग. आता मला तरी वाटतं की लगेच ऑप्शनचा दिवाळीपर्यंत तरी विचार नका करू.
एकदा दिवाळी होऊन गेली की आपल्याला लक्षात येते, बऱ्याच प्रमाणात हे चित्र क्लिअर होते परीक्षेचं. तोपर्यंत ग्रुप बी, ग्रुप सी च्या परीक्षा, त्याच्यानंतर राज्यसेवा प्रिलिम्स आता तोंडावर, हे आठवून जात. या पॅटर्न विषयी वगैरे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे काही भीती आहे ती भीती हळूहळू हळूहळू कमी. पण मग तेव्हा तुम्ही ऑप्शनलचा विचार करावा, लगेच करू नये असं मला वाटतं. म्हणून मी तुम्हाला कालही बोललो की आपण राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर जे ऑप्शनल सुरू करणार आहे ते साधारणतः ऑक्टोबर नंतरच करणार आहे. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सोशियोलॉजी, ऍग्रिकल्चर आणि अँथ्रोपॉलॉजी या ऑप्शनलचा आपण विचार करतोय खूप कमी खर्चामध्ये. तर कमिंग टू आवर पॉइंट, 7वा पॉइंट, ऑप्शनल विषय कोणता घ्यावा? कोणता घ्यावा ऑप्शनल? 2 क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो, पटते का बघा. एक, असा विषय घ्या जे तुम्हाला समजला पाहिजे. कोणी मित्राने हा विषय घेतला, कोण्या मैत्रिणीने हा विषय घेतला म्हणून तुम्ही घेऊ नका, हा पहिला मुद्दा. कोण्या मित्राने किंवा मैत्रिणीने घेतला, 10-12 लोकांनी हेच घेतला म्हणून मी घेतला, नो. 2 क्रायटेरिया लावावेत असं मला वाटतं. पहिला क्रायटेरिया हा की तो विषय तुम्हाला आवडला पाहिजे. अरे शादी करनी है आपको वो सब्जेक्ट से, ऑप्शनल से, तो थोड़ा फीलिंग तो आना चाहिए ना. थोडा आवडला पाहिजे तो पूर्व विषय. याच्या त्याच्या सांगण्यावरून काही नका, थोडा आवडला पाहिजे. त्याच्यामुळे अनेक सब्जेक्ट तुम्ही म्हणाल मग कसं माझा तसं हे आहे ते आहे, मग मी काय करू? 2-3 विषय एकदा डोक्यात ठेवा. तुम्ही पॉलिटिकल सायन्स ठेवा, तुम्ही सोशियोलॉजी ठेवा, अँथ्रोपॉलॉजी, काही 2-4 विषय डोक्यात ठेवा. त्याचे सिलेबस बघा. शक्य असलं तर युपीएससीचे काही क्वेश्चन पेपर बघा, त्याचे युपीएससीचे, आपल्याकडे तर नाही ते. वर बघू नका. ऑप्शनल ठरवण्यासाठी कमीत कमी 20 दिवसाचा वेळ घ्या पूर्व. नाही तर झाले हा ऑप्शनलचा हा क्लास, ऑप्शनलचं ते असं ते तसं, नो, नॉट इन हरी. यू डिसाइड इट व्हेरी प्रॉपरली. 2-3 ऑप्शनल समोर ठेवा, विचार करा, नंतर ठेवा. पण 2 क्रायटेरिया सांगतो. एक, त्याच्यात तुम्हाला आवड निर्माण झाली. मैं बोला ना, शादी करनी है आपको उससे, कुछ फीलिंग तो आनी चाहिए. दुसरा, त्या विषयाला मार्क्स आले पाहिजे. तुम्ही म्हणाल की सर आणखीन परीक्षाच झाली नाही तर मार्क्स आले की नाही आले किंवा येतील की नाही आपण कसं ठरवावं? जनरली फ्रेंड्स, तुम्ही यासाठी युपीएससीचा क्रायटेरिया लावू शकता. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं की समजा सायन्सचा सब्जेक्ट असेल, बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्री, इंजिनिअरिंगचा असेल, मेकॅनिकल सायन्स वगैरे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे, तर मला वाटतं ते जरा अवघड आहे. सिलेबस आपल्याला दिसतो, अरे हे तर कॉलेजमध्ये होतं मला. अरे बाबा होतं, पण तिथलं इथलं स्वरूप वेगळं असते. त्याच्यामुळे 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. एक, ऑप्शनल निवडताना तुम्हाला त्याच्यामध्ये आवड असली पाहिजे त्या विषयामध्ये, फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट, त्या विषयाला मार्कही आले पाहिजे. हे आवडते खूप पण काहीच फायदा नाही मग. मग कसं होणार आहे? नाही ना, बरोबर. आणि ऑप्शनल कधी ठरवायचा? 1-2 महिन्यानंतर. कसा ठरवायचा? 4-5 विषय डोक्यात ठेवायचे, वेगवेगळे त्याचे डायमेन्शन्स लक्षात घ्यायचे, काही लोकांशी चर्चा करायची, नंतर ठरवायचं. क्लिअर? ऑप्शनल तयारी कधी करावी ऑप्शनलची? आफ्टर दिवाळी. आताच नका करू, दिवाळीपासून बघू त्याचं काय करायचं. आताच का नको? अरे पहिले हे पॅटर्न परीक्षेचं समजून तर घ्या. सिलेबस, क्वेश्चन पेपर, स्टेट बोर्ड, एनसीईआरटी हे सगळं एकदा लक्षात घ्या ना. काही मुलांनी सिलेबस आयोगाने टाकला, दुसऱ्या दिवशी लगेच ऑप्शनलचा विचार केला, मला फोन केले, हे केले.
असं गडबडीत नाही. 1-2 महिने तरी तुम्ही त्याचा अजिबात विचार नका करू. क्लिअर फ्रेंड्स? ऑप्शनल विषयाची तयारी कशी करावी ते एक मुद्देसूद सांगतो या गोष्टी मी तुम्हाला, कारण हे तुम्हीच विचारलेले, कोणीतरी विचारलेले प्रश्न आहेत. सोपं सांगू तुम्हाला, तुम्हाला विषय समजला पाहिजे, हे पहिली गोष्ट आहे. बघा, तयारी कशी करावी याचे काही टप्पे सांगते. 1, विषय समजून घेऊनच वाचला पाहिजे. 2, त्या विषयात तुम्हाला आवड आलीच पाहिजे. 3, त्या विषयाच्या तुम्ही किमान व्यवस्थित नोट्स काढल्या पाहिजे. विदाउट नोट्स इट्स व्हेरी टफ टू हँडल दिस ऑप्शनल. इट इज नॉट पॉसिबल. चांगले एका विषयाला 1, 2, 3 चांगले पुस्तक, समजा पॉलिटिकल सायन्स ते थिअरी थिंकर्स साठी एक पुस्तक, कॉन्स्टिट्यूशन, इंडिया अँड द वर्ल्ड, इंटरनॅशनल रिलेशन याच्यासाठी एक पुस्तक. एका विषयाला 2-3 पुस्तकं समोर ठेवणं, टॉपिक वाईज व्यवस्थित नोट्स काढणं, हे तुम्हाला ऑप्शनल साठी करावंच लागेल. जेव्हा तुमच्याकडे नोट्स तयार होतील ना पोरांनो, त्याच्यानंतर मग तुम्ही काहीतरी लिहू शकाल. याला काय म्हणतात? आडात असेल तर पोर येतील, आडात असेल तर बोर येतील. त्या आडात पाणी आलं पाहिजे ना पहिले. अभ्यास, एका विषयाला 2 ते 3 पुस्तकं, टॉपिक वाईज अभ्यास करून विषय समजून घेणे, नोट्स काढणे. नोट्स काढल्यानंतर ऑप्शनल तयार करायची पुढची पायरी काय माहिती तुम्हाला? उत्तर लिहून पाहणे. मस्ट. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीवर भाष्य करा. 1991च्या आर्थिक धोरणाची चर्चा करा. 1857च्या उठावाला लॉर्ड डलहौसी जबाबदार होता का? चर्चा करा. 1909च्या कायद्याने भारताच्या फाळणीची बीजे पेरली, स्पष्ट करा. 1935च्या कायद्याला भारतीय राज्यघटनेची आधारभूत शिळा म्हणतात, का म्हणतात? तर हे प्रश्न समजले पाहिजे. त्याच्यानंतर त्या प्रश्न म्हणजे एखादा टॉपिक वाचला, समजून घेऊन वाचला, त्याच्यावर कोणते कोणते प्रश्न येतील याचा विचार केला पाहिजे, त्यानुसार त्याचे फ्रेमवर्क तयार केले पाहिजे, नंतर नोट्स लिहून काढल्या पाहिजे. दिस इज द प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉर ऑप्शनल. डिसाइड द ऑप्शनल, डिसाइड द सोर्सेस, रीडिंग विथ अंडरस्टँडिंग, नोट्स, dimensions of question, short notes and answer writing. These are the 7 stages of optional. तयारी कशी करायची? अशी करायची. मग उत्तर ती तपासून घ्यायची. हे ऑप्शनलवर आपण एक विशेष लेक्चर घेणार आहेत काही दिवसानंतर. पण लक्षात आलं का? विषय कोणता घ्यायचा? आवडीशी संबंधित आणि मार्क घेण्याचा. तयारी कधी करायची? साधारणतः ऑक्टोबर नंतर. कशी करायची? हे 7 पायऱ्या सांगितल्या. संपला ऑप्शनलचा विषय. कारण पुरांनो, आज तुमच्या मनामध्ये प्रश्नच खूप जास्त होते आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा होता की यूपीएससी आणि एमपीएससी एक झालं का मी करू का? बघा पुढचा 10वा, स्टेट बोर्ड की एनसीईआरटी. 10वा प्रश्न. हे रॅपिड फायर चाललं, तुम्हाला नाही वाटत? बरोबर आहे की नाही? रॅपिड फायर चाललंय, वाटतं की नाही तुम्हाला? स्टेट बोर्ड की एनसीईआरटी. मी काय बोललो? बोथ. बोथ. एनसीईआरटी सिलेक्टेड. यू कॅन रीड हिंदी मीडियम एनसीईआरटी ऑल्सो. पण कंपाइल केलेलं बुक का? नाही. एनसीईआरटी सिलेक्टेड आणि स्टेट बोर्ड बेस. क्लिअर? टेस्ट सिरीज कोणती व कधी लावावी? कोणती लावावी म्हणाल तर प्रिलिम्सला आपली राजमुद्रा अकॅडमी टेस्ट सिरीज सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, काय विषय.
इवन ग्रुप बी ची तर आता सोमवारपासून सुरू होते नांदेडला, पुण्याला आणि ऑनलाईन सुद्धा. 940 3330 940 583 84 940 584 85 हे नंबर तुम्हाला त्याच्यावर नोंद करू शकता. टेस्ट सिरीज कोणती? प्रिलिम्सचा विचार केला तर आपली टेस्ट सिरीज खूप चांगली. मेन्सची कोणती टेस्ट सिरीज लावावी असं जर कोणी विचारत असेल तर जस्ट वेट. आणखीन पॅटर्न त्याचं आणखीन काहीच पुढे आलं नाही ना. आत्ता टेस्ट सिरीज लावून काय फायदा? टेस्ट सिरीज कोणती लावावी आपण सुरू करणार आहे. मेन्सची सुद्धा करणार आहे, डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्सची करणार आहे, तो भाग वेगळा. पण सध्या प्रिलिम्सला आपली चांगली आहे. कधी लावावी? अभ्यास झाल्याशिवाय टेस्ट देऊन पोरांनो काहीही फायदा नाही. अभ्यास झाल्याशिवाय टेस्ट देऊन काहीही फायदा नाही. जर तुम्ही विदाउट प्रिपरेशन टेस्ट दिली तर तुमचा कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो. विदाउट प्रिपरेशन टेस्ट दिली तर तुमचा कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो असं मी म्हणालो. बरोबर? कधी लावावी? अभ्यास झाल्यावर लावावी, नोट्स काढल्यावर लावावी, उत्तर लिहून पाहिल्यावर लावावी. प्रिलिम्सची टेस्ट सिरीज म्हणलं तर साधारणतः परीक्षा 3 महिन्यावर आल्यावर वगैरे प्रिलिम्सची सुरू होत असते तेव्हा लावू शकता. पण मेन्सची टेस्ट सिरीज तुम्ही पूर्णपणे जोपर्यंत तुमचा अभ्यास होत नाही ना तोपर्यंत लावून काहीच फायदा नाही. आता उगस लावू नका लगेच. आता व्हेरी इंटरेस्टिंग 12th क्वेश्चन. लिखाणाची सवय कशी लावून घ्यावी? आपलं प्रसिद्ध वाक्य काय? बचपन से लिखते आहे. कोणतं वाक्य? बचपन से लिखते आहे. कशी लावून घ्यायची? काय पण लिहा, काय पण लिहा. लिहा तुम्ही. माझ्या आयुष्यात मित्राची भूमिका. दर रविवारी काहीतरी लिहा. माझे आवडते राजकीय नेते. माझ्या गावाची वैशिष्ट्य. श्रीलंकेवरील आर्थिक अरिष्ट. भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष. काय लिहा. लिखाणाची सवय लावून घ्या. तुम्ही हे नका तपासू तुम्ही चांगलं लिहिलंय का वाईट, ते नंतर बघू कसं लिहिलंय. पण लिखाणाची सवय लावून घ्या. इंटरेस्ट डेव्हलप. इव्हन तुम्ही असंही लिहू शकता सुरुवातीला. माझा आवडता चित्रपट, माझ्या आवडीचं पुस्तक. आपल्या आयुष्य घडतानावर किती छान छान लोकांनी प्रतिक्रिया पाठवलंय. मी जेवढं पुस्तक लिहिलं चांगलं त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या प्रतिक्रिया आहेत. म्हणजे खूप चांगलं लिखाण करणारे मुलं मुली आहेत तुमच्यामध्ये. मी तुम्हाला थांबा एका जणाचा हस्ताक्षर दाखवू. क्लास मधले पोरो. कदाचित ब्लर होत असेल तुम्हाला दिसत दाखवताना. बघा अरे सवय तर लावून घ्या. मित्राला पत्र लिहा एखाद्या, मिस यू म्हणून, खूप दिवस झाले तुझी भेट नाही. पण लिखाणाची जर तुम्ही सवय लावून घेतली ते काहीच अवघड. त्याच्यापासून पळाले तर त्याच्यापेक्षा अवघड काहीच नाही. काही लिहा पण लिहित राहा. लिखाण करताना एक गोष्ट कोणती लक्षात ठेवा तुम्ही? लिखाण कसं पाहिजे? अचूक आणि स्वच्छ. कसं पाहिजे? अचूक आणि स्वच्छ. क्लिअर? याच्यावर काय होतं या स्लाइडवर? स्टेट बोर्ड की एनसीआरटी? मी काय सांगितलं? दोन. टेस्ट सिरीज कोणती व कधी लावा? कोणती? राजमुद्रा. कधी? जी चांगली असेल ते लावा. म्हणजे थोडक्यात राजमुद्रा आपला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आयोगाच्या धर्तीवर जे पेपर असतील ना सोपे ना अवघड, बॅलन्सला पेपर असतील ती टेस्ट सिरीज लावावी जसे आपले राजमुद्राचे. प्रिलिम्स 3 महिन्यावर आलेली असताना प्रिलिम्सची लावावी. आणि मेन्सची कधी लावावी? तर तुमचा अभ्यास झाल्यानंतर मेन्सची लावावी, लगेच नाही.
लिखाणाची सवय ही फक्त सरावातून होऊ शकते. काहीतरी लिहा. क्लिअर? ओके, आता किती स्लाइड राहिले बघू. आधी दिस इज लास्ट वन. अक्षर कसे हवे. तुम्हाला माहिती आहे का, मी असं एकमेव माणूस असतील माझं अक्षर दोन्ही प्रकारचे, कसं खूप सुंदर आहे आणि खूप घाण आहे. खूप असं एकदम एकदम कधीच वाटलं की मी खूप सुंदर लिहू शकतो असं चांगलं. मराठी इंग्लिशचंही खूप छान, पण मी कधीच नाही. मला तर आता असं वाटायला लागलं की अक्षर चांगलं का वाईट हे आपल्या मूडवरच ठरायला लागतं. कंटाळा येत, आता काही गरज नाही पडत ती लिहायची. आता लिखाणाचं काम तुमचं, माझं बघायचं. कमिंग टू आवर पॉइंट, अक्षर कसं पाहिजे. खूप सुंदर का, तसं काही नाही. आता जसं मी तुम्हाला दाखवलं, हा पेपर दाखवला किंवा आणखीन हा एक पेपर आहे, पोरं काही लिहून दाखवतं ते बघा, हे दाखवलं किंवा ते दाखवलं, असं असेल तर चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण सुंदर नसलं तर तुमचं नुकसान होणार का, याचा अर्थ नाही. अक्षर सुंदर नसलं तरी चालेल, फक्त अचूक पाहिजे. जसं संवाद तुम्हाला मी शब्द सांगितला होता, सहचे ऐवजी वावर टिंब दिलं की चुक. स्वच्छ पाहिजे, स्वच्छ आणि अचूक अक्षर पाहिजे. राईट? मला वाटते मी तुमच्या सगळ्या शंका एकदम व्यवस्थित घेतल्या. पूर्वाच कोणत्या घेतल्या एकदा पहिलेपासून बघूया. बघा, डी कोडिंग न्यू पॅटर्न, विद्यार्थ्यांच्या मनातील शंका. पहिलं, लेखी जमेल का, सुरुवात कशी करावी, साहित्य कोणतं वापरावं, हे अवघड आहे का, पेपर कोण तपासून देईल, यूपीएससी एमपीएससी एकच झाले का, नाही. ऑप्शनल विषय कोणता घ्यावा, ऑप्शनल विषयाची तयारी कधी करावी, ऑप्शनल विषयाची तयारी कशी करावी. राईट? स्टेट बोर्ड की एनसीईआरटी, टेस्ट सिरीज कोणती कधी लावावी, लिखाणाची सवय कशी लावून घ्यावी आणि अक्षर कसा. साधारणतः पुराणो हे 15 तुमच्या मनातले प्रश्न ज्याचं मी उत्तर दिला. मेजर प्रश्न काय होते, हे लिखाणाचं पॅटर्न झालं, खूपच अवघड आहे, मला जमेल का, हा मेजर प्रश्न. 2, यूपीएससी एमपीएससी एकच झालं तर मग मी यूपीएससीच करू का. 3, ऑप्शनलची तयारी कधी करू, ऑप्शनल कोणता घेऊ. हे 3 मेजर प्रश्न घेऊन पोरं बसले डोक्यामध्ये. चौथा प्रश्न होता, मला लिहिता येईल का. ते 3-4 मेजर प्रश्न घेऊन डोक्यामध्ये घेऊन तुम्ही बसले आणि महिना घातला. असं नाही ना. हे 3-4 प्रश्न डोक्यात घेऊन महिना घातला तुम्ही. मी परत सांग, काल मी एक रील टाकली होती, पाहिली का तुम्ही युट्यूबला, त्याच्यानंतर फेसबुकला. नवीन पॅटर्न, अवघड की सोपा. मी परत सांग, देखने का नजरिया मैटर करता है, देखने का नजरिया मैटर करता है. ना सोपा ना अवघड. ज्यांनी जुळवून घेतलं त्यांच्यासाठी सोपा, यश त्यांचं. ज्यांनी जुळवून नाही घेतलं, मनामध्ये कायम सांगितलं की हे सोपं नाही, हे अवघड आहे, आपल्याला जमणार नाही, मग त्यांच्यासाठी अवघड आणि सिलेक्शन आहे अवघड. तुम्हाला कोणत्या वर्गवारीत बसायचं हे तुम्ही ठरवा. कारण मी परत सांगतो, आपण 10वी पर्यंत पेपर लिहिलेत, 12वी पर्यंत लिहिलेत, ग्रॅज्युएशन पर्यंत लिहिलेत. इट्स नॉट टू हार्ड. तुम्ही मला फक्त वेळ द्या, मी बघतो काय करायचं ते, काळजी नका करू. हा महिना आपली राजमुद्राची संपूर्ण टीम याच्यासाठी रात्रंदिवस काम करते. कोणते अतिरिक्त जास्त बॅचेस आपण नाही केल्या. खूप व्यवस्थित, कमी मुलं आणि त्यांच्यावर लक्ष. राईट? तुम्ही लोकांनी हा जो ट्रस्ट दाखवला ना सुरुवातीलाच माझ्यावर, त्यामुळे एक भारी वाटतं. त्या अनुभवाचा फायदा, माझ्या अनुभवाचा फायदा तुम्हालाही होईल. हे काही एकट्याचं काम नाही, सगळी टीम करते छानपैकी. म्हणून आज जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले, ऑप्शनलचा असू द्या, लिखाणाचा असू द्या,
नवीन पॅटर्नचा असू द्या, अक्षराचा असू द्या, काही असू द्या. तुमच्या मनात आणखीन जर काही प्रश्न असले, यू कम टू मी, आय विल हेल्प यू. ओके. हा राजमुद्रा ऑनलाईनची आपली 3री बॅच सुरू झाली. लवकरच भेटूया त्याच्यावर. चला, काही शंका असल्यास सांगायचा. इव्हन तुम्ही ना पोरांनो गुगल प्ले मधून आपलं राजमुद्रा ऍप डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर तुमचं आपोआप रजिस्ट्रेशन होते. फ्री जनरल लेक्चर सिरीज म्हणून नाही, त्याच्यात तुमचं ऍडमिशन म्हणजे तुम्हाला हे केलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही ते चॅट करून तुमच्या शंकाही विचारू शकता. इव्हन मला थेट शंका विचारू शकता. सो डाउनलोड द ऍप राजमुद्रा ऑनलाईन. राईट. ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्म. बाय बाय.